देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात सोलापुरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। हिंदू देवस्थानांच्या जमिनी लुटणारा कायदा हाणून पाडा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा देवस्थानांच्या मालमत्तेवर शासन नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असून हिंदू समाजाच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा आहे। या कायद्यामुळे राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांच्या जमिनी, परंपरा, धार्मिक स्वायत्तता आणि मंदिर व्यवस्थापन धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक विनोद रसाळ यांनी केली। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट इथं आयोजित आंदोलनात ते बोलत होते। यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे चंद्रकांत रमण शेट्टी, भाजपचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, माजी नगरसेवक बापू ढगे, राष्ट्रभक्त अधिवक्ता परिषदेचे अधिवक्ता सतीश गाजुल, हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा संघटक आनंद मुसळे, वैष्णव मारुती मंदिराचे विश्वस्त नारायण दुभाषी, गोरक्षक विजय यादव आदी उपस्थित होते। आंदोलनात सहभागींनी कायदा मागे घेण्यासंदर्भातले फलक धरले होते। आंदोलनाच्या शेवटी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। रद्द झाला पाहिजे हा कायदा रद्द झाला पाहिजे। हिंदूच्या अस्मितेचा आदर राखला पाहिजे। हिंदूंच्या अस्मितेचा आदर राखला पाहिजे। हर 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 जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। या आंदोलनाच्या माध्यमातून आपण अशी विनंती करतो की हा जो कायदा आहे तो तात्काळ बिनशर्त सरकारने पाठीमागे घ्यावा। त्याचबरोबर हिंदूंच्या मंदिराच्या जमिनीसाठी संरक्षण करणारा अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी मी या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो। आणि सरकारने जो घाट घातला आहे की हिंदूंच्या जमिनी ज्या सुरक्षित न करता खुल्या करण्याचा, तर त्यासाठी आम्ही तीव्र विरोध करत आहोत आणि यापुढे हे आंदोलन पूर्ण रस्त्यावर उतरून होणार आहे। आपण हा जो कायदा न कळत आणलेला आहे तो कायदा त्वरित मागे घ्यावा आणि हिंदूंवरती जे होणारा अन्याय आहे तो त्वरित थांबवावा। नाहीतर काय होईल, जो शांत बसलेला हिंदू आहे तो त्या हिंदूंमध्ये उद्रेक निर्माण होईल आणि ज्यांनी तुम्हाला सत्तेवरती बसवलेलं आहे त्याच लोकांनी तुम्हाला पुन्हा खाली आणण्यासाठी प्रयत्न करतील, याची आपण जाणीव ठेवावं आणि हा कायदा मागे घ्यावा असं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं विनंती करतो। धन्यवाद। केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो यांनी संविधानामध्ये उल्लेख असलेल्या आपण सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता आहे असा जो दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर या लोकांनी सर्वप्रथम वक्फ बोर्ड, वक्फ कायदा यामध्ये हात घालावा। एखाद्या तुम्ही वक्फ कायद्यामध्ये तुम्ही हात घालू शकत नसेल तर आमचा धर्म, या हिंदू धर्म आणि आमची जे श्रद्धास्थान आहेत, आमचे देवस्थान, यामध्ये राज्य शासनाला देखील हात घालण्याचा अधिकार नाही। तुम्हाला एखाद्या धर्मनिरपेक्षता हेच पाळायचं असेल तर ते केल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी येऊन पहा। देवस्थान निनामी कायदा रद्द करण्यासाठी समस्त हिंदुत्व संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या दरम्यान शासनाला विनंती करण्यात आलं की हा कायदा रद्द झाला पाहिजे। हा कायदा म्हणजे भूमाफियांच्या घशात देवस्थानच्या जमिनी घालण्यासारखा आहे। हा कायद्यांमुळे हिंदूंच्या हातात, हिंदू मंदिरांच्या हातात काही शिल्लक राहणार नाही। वक्फ बोर्डच्या जमिनीला जसं संरक्षण देतात तसंच मंदिराच्या जमिनीला पण संरक्षण दिलं पाहिजे आणि मंदिरांच्या जमिनीचे जे अर्थकारण आहे त्याचा उपयोग हिंदू धर्म, हिंदू रक्षण, लव जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी, अशासाठी हिंदूंचा आर्थिक आणि जमिनीचा पैसा याचा उपयोग केला पाहिजे। पण असं न करता हिंदू मंदिरांच्या जमिनीचा फायदा भूमाफियांसाठी करण्याचं जे षडयंत्र सुरू आहे हा रद्द झाला पाहिजे।